नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, 1995 सालामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. काँग्रेस सरकार पराभूत होऊन भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांची युती जिंकली व त्यांची सत्ता ह्या महाराष्ट्रामध्ये आली. आणि त्यावेळी मुख्यमंत्री झाले माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी साहेब. आणि ह्या 1995च्या शिवसेना भाजप युतीच्या हे सरकार सत्तेमध्ये आणण्यासाठी ज्या तरुण कार्यकर्त्यांनी, ज्या तरुण नेत्याने की जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके व्यंगचित्रकार म्हणजेच शिवसेनेचे त्यावेळचे तरुण नेते माननीय राजसाहेब ठाकरे यांचं योगदान फार मोठं होतं. माननीय मनोहर जोशी आणि शिवसेनेचे त्यावेळचे तमाम नेते आणि भारतीय जनता पार्टीचे तमाम नेते म्हणजे प्रमोद महाजनापासून ते गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरीने जो प्रचार झाला, त्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तरुण नेते प्रभावीपणे त्यांनी प्रचार केला आणि शिवसेना भाजप युतीचे सरकार आलं. आणि त्याच वेळेला 1996 सालामध्ये घटना घडली. रमेश किनी नावाचे ग्रस्त पुण्यामधल्या असणाऱ्या अलका टॉकीजमध्ये त्यांचा मृतदेह सापडला आणि मुंबईच्या माटुंग्यामध्ये राहणारे रमेश किनी आणि त्यांच्या पत्नीने त्यावेळेला राज ठाकरे यांचं नाव घेतलं आणि माझ्या पतीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याला राज ठाकरे जबाबदार आहेत. आणि तत्कालीन काही लोकांनी त्या महिलेला पाठिंबा दिला आणि ते प्रकरण खूप गाजलं. राज ठाकरे 1996 सालामध्ये किती तरुण असतील आणि एक उगवता नेता शिवसेनेचा, आणि त्याच्यावर एका व्यक्तीच्या म्हणजे रमेश किनी यांच्या मृत्यूचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. आणि त्या पद्धतीने पहिला आघात ठाकरे कुटुंबियावर, म्हणजे ठाकरे कुटुंबियांचा जो मानसिक छळ आहे तो त्यावेळेला 1996मध्ये झालेला आहे. जुन्या लोकांना या गोष्टी सगळ्या माहीत आहेत. तेव्हा त्या किनी प्रकरणामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे हे निर्दोष सुटले. आज राजसाहेब ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि लाखो तरुण राजसाहेबांचा आदेश मानतात. लाखो तरुण जे त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यावर प्रेम करतात. आणि आज ह्या हिंदीच्या सत्तेवरून राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर आलेले आहेत. तेव्हा ठाकरे कुटुंबियावर मानसिक छळ हा एकाच्या हत्येच्यामुळे किंवा हत्येच्या संदर्भामध्ये किंवा एका व्यक्तीच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये अशा गंभीर आरोप ठाकरे कुटुंबियावर झाला. आणि त्यावेळेला ठाकरे कुटुंबियाने तो आघात सहन केला आणि त्यातून बाहेर पडले. आणि आजच्या घडीला ज्या वेळेला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यावेळेला देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची जी युती होती त्या युतीला बहुमत मिळालं होतं. परंतु मुख्यमंत्री कोण म्हणून तो वादविवाद झाला.
पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की पहिले मुख्यमंत्री फडणवीस हा जो वाद झाला आणि त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर म्हणजे शरद पवारबरोबर यांच्यावर युती करून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे आदित्य ठाकरे त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेत वरळी मतदारसंघामधून 2 वेळा आमदार झालेले आहेत आणि त्याच वेळेला दिशा सालेन नावाची जी अभिनेत्री होती, कुठे छोटी मोठी आणि काही चित्रपटात काम केले अशा त्या तरुण मुलीने त्याची तिच्या कौटुंबिक परिस्थितीनुसार तर तिच्या काही वैयक्तिक कारणानुसार ते दिशा सालियन यांनी आत्महत्या केली आणि त्या दिशा सालियन या तरुण अभिनेत्रीच्या बाबतीमध्ये जसं राज ठाकरे यांच्यावर किनी प्रकरणामध्ये आरोप केला होता तसाच आरोप आदित्य ठाकरे या तरुण शिवसेना नेत्यावर करण्यात आला दिशा सालियन यांच्या मृत्यूबाबत. आणि भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक नेते आणि काही जे गोदी मीडियावाले पत्रकार आहेत आणि जे काही यूट्यूब चॅनलवाले म्हणजे त्यांना भक्तुले यूट्यूबवाले ते आदित्य ठाकरे यांची जास्तीत जास्त बदनामी करत होते आणि त्यांना आता सजा होणारच अशा पद्धतीचे सातत्याने व्हिडिओ बनवणारे भक्तुले यूट्यूबवाले आणि भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक नेते सातत्याने आदित्य ठाकरे यांचा छळ करत होते आणि त्यांचा त्या दिशा सालियन या प्रकरणामध्ये हात आहे आणि त्यांना सजा होईल अशा पद्धतीने सातत्याने ठाकरे कुटुंबियांचा मानसिक छळ केला जात होता. आणि आता ज्या दिशा सालियन या अभिनेत्रीच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये जी पोलिसांची कमिटी स्थापन केली होती सरकारच्या माध्यमातून आणि त्या पोलिसांच्या माध्यमातून जी कमिटी स्थापन केली त्यांनी सखोल त्या प्रकरणाचा अभ्यास करून त्यांनी असा अहवाल बनवला आहे की या दिशा सालियन प्रकरणामध्ये माननीय आदित्य ठाकरे यांचा काहीचाही संबंध नाही आणि त्यांना फुकट बदनाम केले जात आहे आणि या दिशा सालियन यांचा मृत्यू त्या स्वतःच कारणीभूत आहे आणि त्यांनी आत्महत्याच केलेली आहे त्यांच्या कौटुंबिक कारणासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक काही समस्यांमुळे त्यांनी स्वतःच आत्महत्या केलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही अशा पद्धतीने पोलिसांच्या कमिटीने अहवाल कोर्टाला सादर केलेला आहे. आणि या ठिकाणी आपणास मी सांगू इच्छितो की जे ठाकरे कुटुंबियांचा जो मानसिक छळ या ठिकाणी 2 वेळा महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्या प्रकरणामध्ये ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा छळ करण्याचा प्रयत्न केला आणि एक उदयोन्मुख नेता एक अभ्यासपूर्ण बोलणारा नेता आणि बाळासाहेब ठाकरेंचा नातू यांची बदनामी करण्यासाठी अनेक जण पुढे आले होते. ते सारे भक्तुले तोंडघशी पडलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे काही नेते सातत्याने जे आरोप करत होते ते देखील तोंडावर पडलेले आहेत. हेच या प्रकरणामधून दिसते. तेव्हा या ठिकाणी ठाकरे कुटुंबावर असे अनेकदा आघात झालेले आहेत आणि त्यामध्ये ठाकरे कुटुंब सावरलेलं आहे आणि सावरलेलं कुटुंब आता 2 भावांच्या मध्यस्थीने आणि 2 भाऊ जे मराठीच्या प्रश्नावर आता एकत्र आलेले आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या निमित्ताने पुन्हा एकदा जवळ आलेले आहेत. मराठीच्या आणि हिंदीच्या या प्रकरणामध्ये ते नेते एकत्र आता येत आहेत आणि जो मेळावा होणार आहे 5 तारखेला तो मेळावा प्रचंड होईल. तेव्हा अशा पद्धतीने ठाकरे कुटुंबियांची बदनामी करायची आणि तरुण जे उदयोन्मुख जे नेते आहेत त्या काळामध्ये राज ठाकरे हे तरुण होते आणि त्यांचे करिअर त्यांचं आयुष्य बरबाद करायचं अशा पद्धतीचा विडा उचलून
त्या काळात देखील त्यांच्यावर आरोप झाले आणि आता आदित्य ठाकरे यांना बदनाम करून त्यांचं करिअर बर्बाद करायचं, ठाकरे कुटुंबियांना त्रास द्यायचा, अशी पद्धतीची जी सुपारी घेणारे जे लोक होते ते तोंडघशी पडले असेच या ठिकाणी म्हणावेसे वाटते. तरी माननीय राजसाहेब आणि माननीय आदित्य साहेब यांनी यापुढील काळामध्ये महाराष्ट्र देशाची सेवा करावी आणि महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नावर सातत्याने आपण आवाज उठवावा. संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठीसाठी आणि मराठी माणसांच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी आपण सातत्याने मराठी माणसांचे प्रश्न मांडावेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत आणि महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नावर सत्ताधाऱ्यांच्यावर सातत्याने सनदशीर मार्गाने आपण सातत्याने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेत. त्यासाठी समस्त मराठी माणसं आपल्या पाठीशी उभी राहतील अशा पद्धतीची या ठिकाणी एक भावना व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण नवीन असाल तर या व्हिडिओला किंवा या माझ्या चॅनलला सम्यक क्रांती चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशी विनंती. धन्यवाद.